बुलेटिनमध्ये पुढची बातमी बघूयात। उमरखेड पुसदमध्ये एटीएस कडून मध्यरात्री शोध मोहीम घेण्यात आली। एटीएस कडून तब्बल 14 ठिकाणी छापे मारण्यात आलेत। चौकशीसाठी एटीएसने काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय। कागदपत्र, मोबाईल आणि आणखी काही डिजिटल साधनांची तपासणी यामध्ये करण्यात आली आहे। अचानकपणे ही कारवाई झाली, त्यामुळे पुसद आणि उमरखेड परिसरात खळबळ माजली। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवलेला आहे। आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। यवतमाळच्या पुसद तसेच उमरखेडमध्ये काल मध्यरात्रीपासून जे आहे ते दहशतवाद विरोधी पथकाच्या विविध पथकांनी जे आहे ते सर्च ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये जे आपण बघितलं तर अनेक जे तत्व आहेत ते कट्टरवादी पंथीय या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले आहेत। यापूर्वी एटीएस कडून सुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात जे आहे ते काल मध्यरात्री 2 वाजल्यापासून विविध पथके जे आहे एटीएसची ती पुसद तसेच उमरखेड परिसरामध्ये दाखल झालेली आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली आहे। आणि काही सीमीचे जे पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आहे त्यांच्याकडून या संदर्भात सीमीच्या सक्रिय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भात जे आहे त्या माहिती आधारे जे आहे ते काही तरुणांना जे आहे ते हस्तगत करण्यात आलेलं आहे, त्यांना ताब्यात घेण्याची माहिती आलेली आहे। मात्र या संदर्भात जे आहे ते एटीएस कडून कुठली अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी पुसद तसेच उमरखेड परिसरामध्ये या कारवाईमुळे अनेकांचे दहशतवाद विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे धाबेदान आणले आहे। या पुढील कारवाईमध्ये काय निष्पन्न होतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज, पुसद, यवतमाळ।